लोकसभेमध्ये कमी जागा मिळाल्याच्या धक्क्यामधून महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष सावरलेले नाहीयेत असं चित्र आहे। महाविकास आघाडीच्या यशस्वी ठरलेल्या नॅरेटिव्हला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजनांवर सरकारची मदार असेल। निवडणुकीचं वर्ष म्हटलं की मतदारांना खुश करण्यासाठी विविध योजनांची, घोषणांची लयलूट ठरलेलीच असते। रेवडी कल्चर आपल्या लोकशाहीचा अनादी काळापासून अविभाज्य अंग बनलेला आहे, हे मात्र नाकारण्यात फार अर्थ नाही। 2009च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या यूपीए सरकारनं 70,000 कोटींची शेतकरी कर्जमाफी केलेली होती आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झालेला होता। पण मोदी सरकारच्या गृह योजना किंवा शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊनही त्याचं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतात रूपांतर झालेलं दिसलं नाही। विविध योजनांमधील आर्थिक लाभामुळे एक मोठा लाभार्थी मतदार वर्ग आपल्या बाजूने येईल अशी आशा राजकीय पक्षांना असते, पण दरवेळी तसं होतं असंच नाही। महायुती सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा त्यांना विधानसभेसाठी फायदा होईल का याकडे सर्वांचं लक्ष असेलच।